Hello everyone, welcome back to the channel. चालू करू भूमी ऐका. तर मग या वॉर्निंग सोबत आपली व्हिडिओ चालू होती. माझी पोरगी नुसती पाणी खेळत होती आणि त्याची वॉर्निंग भेटली तिला. तर आज आपण करणार आहे टँक पॅड इन्स्टॉल आपल्या गाडीवरती आणि आपण तुम्हाला फोटो टाकतोच मी. ते टँक पॅड मागवले ॲमेझॉनवर, त्याची लिंक डिस्क्रिप्शनवर टाकून देतो. त्याचे अर्धेचे असं म्हणजे किट पाहिजे, डबल साईड किट पाहिजे, ते चिटकून नव्हतं आलं त्या टँक पॅड. तर मग आता आपण परत एक वॉर्निंग सोबत करू शकतो. मग आपण ते आता पहिले त्याला बॅक साईडला चिटकून घेतोय आणि आपला हा देशी जुगाडणी चिटकवायचं चाललंय. माझी पोरगी जर काय ऐकतच नाही. जसं मोबाईलचे स्क्रीन गार्ड लावते त्यानुसार काहीतरी प्रयत्न केला लावायचा. व्यवस्थित लागलं नव्हतं. ठीक आहे, होणारच होतं, आपल्याला माहिती ते. परत मग मी प्रयत्न करून व्यवस्थित लावायचा प्रयत्न तर केला, तरी पण दोन्ही पण टँक पॅडला फिट टू फिट नाही बसलं ते. ठीक आहे, एवढं पण खराब नाही बसलं, एकदम नॉर्मल बारीक तुप्पा टँक पॅड एक छाला. थोडे बोबल पण होते, ते आपण काढले आता. ओके, तर आपलं आता हे मागचं बॅक साईडला चिटकून झालं. तर आपल्याला गाडीला चिटकवायला जायचंय. व्यवस्थित पहिले दाबून घेऊ त्याला चांगलं एकदम. सगळ्या साईडने पॅक झाला पाहिजे व्यवस्थित एकदम, निघायला नको. आलो आपण गाडीकडे परत. आणि अशा अँगल मध्ये का बरं आपण शूट करतोय, कारण की आपल्याकडं ट्रायपॉड नाही. आणि एक मशागत आहे, टँक पॅड इन्स्टॉल करू सगळ्यात खतरनाक काम. सुरुवातीला तेव्हा वाटलं सोपं असं, पुढं सांगतो तुम्हाला काय इश्यू झाला. आपण आता इथं पाहत होतो, अंदाज घेतो कुठं लावायचं. ते टाकी पण साफ करावं लागणार आहे व्यवस्थित. आपलं कापड पुसायचं दरवेळेसचं थोडंसं टाकू, पाणी थोडंसं पाणी टाकायचं आणि पुसून घेऊ तेवढा एरिया. पुसलं कसं चमकलं जर मी आत्ता बघितलं, जेव्हा व्हिडिओ नंतर बघितली ना मी, तेव्हा बघितलं ते व्यवस्थित ओलं कापड जरी मारलं ना, मस्त चमकती गाडी. आमच्या इथं डासा भरपूर आहे. ठीक आहे, माझ्याकडं दुसरा एक जुगाड मास्किंग टेप नव्हता, त्यासाठी मी काय वापरले बघा. घरात जे अवेलेबल असेल त्या गोष्टी वापरायचं. हे आहे आपला वायरचा टेप, जो की अवेलेबल होता. याच्यानी म्हणलो तर चन्नीचा पण साईज देऊ.
इथं माझं चालू झालं जमी. की इथं सगळं नक्की टेप कुठं लावू, अंदाज कुठं घेऊन, आणि तो सगळ्यात मोठी मी चुकी काय केली, एका साईडला मास्किंग टेप लावायला तर सुरुवात केली, पण त्यासोबत दुसऱ्या साईडला पण लावायला सुरुवात करायला पाहिजे. सगळ्यात पहिले फक्त एका साईडला चालू केलं, ती सगळ्यात मोठी चुकी झाली. दुसऱ्या साईडचा मी अंदाज घेतलाच नाही. विचार काय केला की एक साईडचं झालं कम्प्लीट, आपण दुसऱ्या साईडला या अंदाजानुसार चालू करू. पण तेच माझी सगळ्यात मोठी चुकी होती. तुम्हाला दाखवतोच पुढे काय चुकलं नाही. ही चुकी तुम्ही करू नका. भरपूर वेळा चेक करून व्यवस्थित पाहिलं, आपली पोझिशन फिक्स केली आणि सेम मेथड अप्लाय केली. जसं की मोबाईलच्या स्क्रीन गार्डवर दुकानात पाहिलेलं होतं, थोडंसं काढलं स्क्रीनवर असं लावत होते, त्यानुसार थोडंसं एक कोपरा काढला, पहिले तो चिटकावला असा, व्यवस्थित पुन्हा चेक केलं लावायचं, आणि जिथून ते काढलेलं होतं ना टेप चिटकायचा, पहिले तो फिक्स करून दिला. ओके, म्हणजे कसं आपलं फिक्स झालं की इथं लावायचं, आणि बाकी हळूहळू ओढत हळूहळू आपलं फिक्स करत चलो. डन वन साइड. व्यवस्थित सगळीकडे दाब व्यवस्थित चिटकलं नाही ते पाहून निघायला नको. डबल साईड टेपची क्वालिटी पण मला वाटतं ते जास्त दिवस काही टिकणार नाहीये. आपलं पण आपण आता ते पहिले एक ट्रायल व्हर्जन वगैरे घेतलंय. तरी साईडचं झालं अशा प्रकारे, इकडल्या साईडचं झालंय. इकडं मास्किंग टेप लावून व्यवस्थित मस्त, जिथं ऍक्च्युली स्क्रॅचेस पडताय तिथंच मी चिटकवलं ते. बरेच जण म्हणते मागं पुढं, आणि सगळं मस्त एकदम बराबर असं होतं. ऍक्च्युली मी त्याचं पहिली व्हिडिओ पहिलं ते काढली. आणि आता इथं तुमचा इश्यू बघा, रॉयल एनफिल्ड नाव जे आर चालू होतं हँडल साईडवरून, हेडलाईट साईड रॉयल, त्याच्यावरती मी नावाला मास्किंग टेप लावला होता, आणि याचा आर जो चालू होतो तो शीटाच्या साईडने चालू होतो. झालं इथं सगळं, ते मी लावल्यानंतर कळलं. मग आता इथं मी असं जुगाड मारला, सगळं व्यवस्थित जवळपास 1-1.5 तास लढत होतं त्याच्यावर, फायनलाइज केलं असं. तिकडे माझी पोरगी मला खेळत, लई मेहनत लागली या गोष्टीला, लई गोष्टी पाहाव्या लागल्या, तरी पण 19-20चा फरक झालाच आहे. आणि फायनली दोन्ही इन्स्टॉल करून झाले. बसून मी चेक केलं माझी गुडघे व्यवस्थित दिसत आहे का नाही, व्यवस्थित त्या साईडला लागतात का नाही, आणि दोन्ही साईडचा लुक. काढ नको, अरे नको ना काढू, नको काढू दे म्हणून. इथे माझ्या पोरीने खाल्ला फटका, तुला ते काहीतरी वेगळंच दिसतं, टाकीवरती लागले काढायला. आणि इथं परत आपण आपले गुडघे चेक केले, बरोबर टँक पॅडवर टच होत आहे का नाही असं.
जर असं नको व्हायला की टँक पॅड लागला दुसरीकडे जाऊन ओळखीला लागतात टाकलं दुसरीकडे. काढू नको.